नमस्कार मंडळी. आज आपण मराठी भाषेचा इतिहास पाहणार आहोत. पुणे जिल्ह्यामध्ये एक लोणी घाट आहे. त्या घाटामध्ये एक शिलालेख आहे. त्या शिलालेखावरती महारठीनो असा उल्लेख आहे आणि काही असे शब्द आहेत ते मराठीशी मिळते जुळते आहेत. आता ह्या शिलालेखाला, या लोणीला कमीत कमी 2000 वर्षापासून तिथे ती अवेलेबल आहे. याचा अर्थ असा की मराठी भाषेचा इतिहास 2000 वर्षाही जुना आहे. कारण कोणती भाषा लगेच अस्तित्वात येत नाही, ती भाषा निर्माण होण्यासाठी हजारो वर्षाचा कालावधी लागतो. दुसरा पुरावा असा मिळतो की संत कालिदास हे 4थ्या शतकामध्ये होऊन गेले. त्यांनी एक नाटक लिहिलं होतं, अभिज्ञान शाकुंतलम. हे मराठी भाषेमध्ये अवेलेबल आहे. 1110 मध्ये विवेक सिंधू नावाचा पहिला ग्रंथ मुकुंदराजे यांनी मराठीमध्ये लिहिला. त्याच्यानंतर अनेक साधू संत, जसं संत ज्ञानेश्वर, संत नामदेव यांनी अनेक साहित्य मराठीमध्ये निर्माण केले आणि त्यानंतर हजारो ग्रंथ मराठीमध्ये लिहिले गेले. ते मराठी साहित्य आज अवेलेबल आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी मराठीमध्ये काही शब्दांची निर्मिती केली. त्याच्यामध्ये बोलपट, क्रमांक, दिनांक, मुख्याध्यापक, बोलपट, चित्रपट असे काही मराठी शब्द त्यांनी अस्तित्वात आणले आणि ते आज वापरले जातात. महाराष्ट्रामध्ये मराठी भाषेचे काही पोट प्रकार पडतात. ते प्रत्येक भागानुसार वापरले जातात. जसं अहिराणी मराठी, मालवणी मराठी, मराठवाडी मराठी, मारवाडी मराठी असे काही प्रकार आहेत जे प्रत्येक भागानुसार त्याचा बदल होत गेलेला आहे. आपला विषय मराठी भाषा. आपल्याला मराठी भाषेचा अभिमान असला पाहिजे, कारण भाषेवरती संस्कृती टिकलेली असते. कारण कोणतीही संस्कृती त्या भाषेमध्ये, मातृभाषेमध्ये लिहिल्या गेली असते. जर मातृभाषा नाहीशी झाली तर ती संस्कृती नाहीशी होते. आजकाल काय होतं की मोठमोठ्या शहरामध्ये 2 अनोळखी मराठी माणसं जरी भेटली तर ते दुसऱ्या भाषेमध्ये बोलायला सुरुवात करतात. आता 2 माणसामुळे काय फरक पडणार आहे? आता तसा जर विचार केला तर अर्ध जग जर बुडीत संपलं तर फरक काहीच पडत नाही. तो फरक आता नाही जाणवत. तो फरक जाणण्यासाठी हजारो वर्षाचा कालखंड उलटून जातो. एखादी भाषा लोप पावण्यासाठी तिला 1000-2000 वर्षाचा कालावधी लागतो. ती अचानक संपत नसते. आजकाल शहरामध्ये काय होतं की 20-22 वर्षाचा मुलगा जर घेतला तर त्याला मराठी अंक येत नाही, त्याला मराठी वाचता येत नाही, त्याला इंग्लिशमधून बोलावं लागतं, इंग्लिशमधून अंक सांगावं लागतात. ही जर कंडिशन असली तर मराठी भाषा लोप पावण्यासाठी 1000-1200 वर्ष खूप झाली. मातृभाषा आणि मातृभूमीसाठी महाराष्ट्रामध्ये अनेक शूरवीरांनी बलिदान दिले, अनेक लेखकांनी साहित्य लिहिले. परंतु आजकाल काय होतं, आपण इंग्लिश मिडियमकडे वळतोय. आजकाल मुलांना मराठी वाचता येत नाही. बरेच 20-22 वर्षाच्या मुलांना मराठी वाचता येत नाही. त्यांना इंग्लिशमधून समजून सांगावं लागतं, त्यावेळेस त्यांना कळतं. आणि आपल्याला पत्रलेखन म्हणा, निबंध म्हणा, कोणतीही गोष्ट आपण व्यक्त मराठीतून जशी करू शकतो तशी इंग्लिशमधून त्या भावना व्यक्त होत नाही. जशा भावना आपण लिहिताना जसं डोळ्यात पाणी येतं, तसं इंग्लिशमध्ये लिहिताना डोळ्यात पाणी येत नाही.